माझ्या आईचं नाव पार्वती. सर्व माणसं तिला पारूच म्हणत. आईचं माहेर काटवलीचं. आबांचं गावही काटवलीच. तुळसाबाई आईची आई. तुळसाबाईला 3 मुली. माझी आई पार्वती थोरली, दुसरी मुंबईची मावशी विठाबाई, तिसरी मंजू मावशी. विठाई बालविधवा, त्यामुळे निराधार म्हणून ती मुंबईत खानावळी घालत होती. मंजू मावशी नवरा लहरी होता तरी आपल्या घरी नांदत होती. आईकडेच तुळसा आजी राहत होती. ती थकलेली होती. तिची 2 शेतं वारसा हक्कानं आईला मिळालेली होती. तिघी बहिणींच्या नशिबी 3-13 होते. विठामावशी बालविधवा, अतिशय देखणी, उंचेली, तरतरीत नाक, उभा चेहरा, गोरा रंग, पण आधार नाही. नवरा गेल्यापासून आधार नसल्यानं ती चिडचिडी झाली होती आणि आहे ते म्हातारपणासाठी जपण्याच्या भावनेखाली वावरत होती. मंजू मावशीचं दुःख बघवत नव्हतं, ऐकवत नव्हतं. नवऱ्याच्या गळ्यात माळ, सगळे त्याला बुवाच म्हणायचे. पण बुवाची बाज्या भलत्या गाजल्या. स्वतः तो रसभऱ्या कहाण्या लोकांना सांगायचा. मंजू मावशीलाही सांगायचा. मंजू मावशी कुरकुरसुद्धा करायची नाही. करून करून करणार काय? ब्र काढला तर नवरा मळणी धरायचा, हाती सापडेल त्या वस्तूंनी मार मार मारायचा. दोन्ही पाय हात थकले तर चप्पल, काठी, मुसळ मदतीला घ्यायचा. हा बुवा महिनोन महिने कुठेतरी गायब व्हायचा. मुंबईत असला तरी भावाला भेटायचा नाही. कधी दाढी वाढवून घरी यायचा तर कधी हात गळ्यात बांधून यायचा. कुठे होतास हे भावाला विचारणं शक्य नव्हतं. विचारलं की तमाशा. भावाची आई बहीण काढून मोकळा. मंजू मावशी सासू, दीर, जावेच्या आधारानं राहायची. नवऱ्यापुढे कोणाचं चालत नव्हतं. मंजू मावशीने त्राग्याने, त्रासाने 2-3 वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कन्हेरीच्या मुळ्यांचा रस प्यायला, भरल्या नदीत उडी टाकली, पण प्रत्येक वेळी नशीब आड आलं, कोणीतरी वाचवलं. मंजू मावशीला 2 मुली. थोरली पूर्ण वेडी, दुसरी हिरा. ही हिरा अतिशय देखणी, थेट विशू मावशीसारखी. एक मुलगा, त्याचं नाव हरिभाऊ. मंजू मावशी कधीतरी आमच्या घरी यायची. उघड्याच्या कडेला नागडं आलं की थंडी वाऱ्यावर आणि पडणाऱ्या पावसावर दोघी बोलायच्या. आईला मंजू आधार द्यायची, मंजूला आई आधार द्यायची. पोकळ आधार शब्दांचा, बाकी देणं घेणं नाही. असेल तर देणार ना. आबा पाचगणीत हमाली करायचे. सकाळी उजाडायच्या डोंगराला लागायचे, मिळेल ते काम. स्टँडच्या आसपास उभे राहायचे. कोणा प्रवाशाचं माल, सामान डोईवरनं व्हायचे. कोणा बागवानाच्या केळ्याच्या पाट्या शाळात पोचवायचे. मिळून मिळून हमाली मिळणार किती? त्यात खाणारी आईच्या आईसह एवढी तोंड. आबा रात्री कधी 9-10ला डोंगर उतरून घरी यायचे. आमचं गाव पाचगणीच्या पायथ्याशी. अल्ल्याड डोंगर, पल्ल्याड डोंगर, मधी खोल दरी. या दरीतून भिलारला उगम पावलेली नदी वाहत जाई. उन्हाळ्यात कोरडी, अगदी दगड गोटे अंगावर पांघरून उसासं टाकणारी. पावसाळ्यात या नदीला चेव यायचा, लालबुंद व्हायची, नागिणीसारखी फुतकारत धावायची. काही वेळा तर अल्ल्याडची माणसं अल्ल्याड, पल्ल्याडची माणसं पल्ल्याड, जाणं येणं बंद. कधी उभ्या पिकात घुसायची तर कधी मोठं झाड घेऊनच जायची. गाव बेलोशांचं. ते गावचे वतनदार, आम्ही पाहुणे. आई सांगायची, तुझ्या बापाचा पणजोबा इथं आला राहिला. त्याचा पोरगा मारुती, मारुतीचा मुलगा गेनो, तुझा बाप. आमचे तुम्ही 4 आणि 2 पोरी. आम्ही पाहुणे म्हणून गावात शेतीवाडी नव्हती. आईच्या आईची 2 शेतं ही आमची स्टेट मालमत्ता. 2 शेतांवर आम्ही 6 भावंड, आई, आबा आणि आईची आई, म्हणजे एकूण 9 माणसांचा संसार. कसं पोटाला पोटभर अन्न पूर्ण देणार? त्यामुळेच आबा हमालीला, आई शेतमजुरीला. तेही नियमित नाही. घरात मिळाली तर कामं, हंगाम असला तर कामं, काढणी असली तर कामं, नाही तर फक्त उन्हाळा. आमचं घर दगड मातीचं, वर मातीची कौलं, एकूण 3 चौकटी. एकात आमचं कुटुंब, दुसऱ्यात नाना, तर तिसऱ्या चौकटीत तात्या. ओटीवर कुडं लावून भीमाई. नाना तात्या फार जवळचे चुलते नव्हते. आमच्या वडिलांचा पणजोबा कुडाळवरनं आला होता, तर नाना तात्यांचा पणजोबा आजोबा दुसरी कुठनं तरी आले होते.
वंशवेल एक नव्हती. बेटावळा एक होता, त्यामुळं एक घर. आमच्या घरात मिट्ट काळोख. दिवसा माणसाला माणूस दिसायचा नाही. आतल्या घरात चूल, समोरच्या देवळीत देव्हारा, पिंपळोबा, वाकडोबा, आजा पणजोबाचे मुखवटे. नेमका पिंपळोबा कोण आणि पणजोबा कोण हे मला कधीच कळलं नाही. सारे मुखवटे सारखे. त्यांना पूजण्याचं काम माझ्याकडे. ते पाण्यात धुवून घ्यायचो. पण नवरात्राशिवाय त्यांच्यासमोर अगरबत्ती दिवा लावल्याचं मला आठवत नाही. श्रद्धा होती, पण तेलाची बचत. भाजी आमटीला तेल नसे, मग दिव्याला कुठून मिळणार? बोंबील, सुकट, मटण या चवीच्या पदार्थांची महिन्यातून एखाद्या वेळी गाठभेट व्हायची. आई मटण कधी खात नसे, पण ती उत्तम सुगरण होती. जिरे, मोहरी, लसूण, तेलाशिवाय तिने बनवलेले पदार्थ मला खूप आवडत असत. आजही मी पुन्हा पुन्हा माझ्या बायकोला आईच्या हातच्या पदार्थांची माहिती देतो, तेव्हा माझ्या जिभेवर त्यावेळची चव रेंगाळत राहते. विशेष करून भोपळ्याच्या पानाची भाजी, शेंडवालाची भाजी, टिपणीची भाजी, सकरुबाची म्हणजे भारंगाची भाजी, चिचुरड्याची भाजी हे माझे आवडते पक्वान्न. आजही मला का कोण जाणे त्याच भाज्या सर्वाधिक आवडतात. आईच्या हातालाच चव होती. आईच्या हातात बरकत होती. खाणाऱ्या तोंडाला संतुष्ट करण्याची किमया आईकडे होती, तशी तिच्या हाताला बरकत. घरात कमाई कितीशी, पण भागवा भागवी ती उत्तम प्रकारे करे. त्यावेळी घरोघर फिरून करदोटा, खेळणी, भांडी, वाळं, मनगट्या, सटारफटार, नदीचे मासे, खेकड्या हे विकणारी माणसं असत. त्याप्रमाणे भिकारी, गोसावीसुद्धा घरोघर फिरत. हे सर्व गावात आल्यावर पहिल्यांदा आमच्या घरी येत, म्हणत, माय, तुझ्या हातची भवानी झाली की विक्री चांगली होती, तुझ्या हातात लक्ष्मी आहे. सारख्या नव्या नव्या वस्तू घेण्याइतपत आमच्याकडे पैसे नसत. मग आई त्यांना कोर अर्धी कोर भाकरी द्यायची, त्याच्यावर चटणी द्यायची. भाकरी तिथेच खाल्ली जायची आणि तांब्याभर पाणी पिऊन ते किंवा तो विक्रेता निघायचा. आईला जाताना तोंडभर आशीर्वाद द्यायचा. माझ्या आईच्या आशीर्वादाच्या बळावर माझं आजचं वैभव आहे. ज्या कातकर्णीच्या ओट्यात मला घातलं तिच्या मुलीचं नाव बारकी. बारकीला पुढे मी बहीण मानली. वर्षाला साडी कधी चुकवली नाही. बारकी 5 वर्षांपूर्वी गेली. तिची मुलगी दापवडीला राहते, मी पाचगणीला राहतो. पण ती आजही किमान 15 दिवसातून एकदा मामासाठी खेकड्या, मासं घेऊन येते. आई गरीब होती, परिस्थिती गरीब होती, पण तिने लाखमोलाची माणसं जोडून ठेवली होती. सुताराच्या मुक्ताईनी तर लहानपणी आपल्या अंगाखांद्यावर वाढवलं. आई मजुराला गेली की मी दिवसभर मुक्ताईच्या मांडीवर असे. मुक्ताईचा मुलगा अण्णा सुतार माझ्याहून 10 वर्षांनी मोठा. मला तो नथू म्हणे. आजही नथूच म्हणतो. आजही मी गावी गेलो की मला भेटायला येतो. मी त्यांना मामा म्हणतो, अण्णा मामा. अण्णा मामाचा आजही माझ्यावर जीव आहे. रामू खरात, वाडीची विठाई, भटीवरची हौसाक्का, कृष्णप्पा, श्रीपती आप्पा अशी कितीतरी माणसं. आणि हीच माणसं माझ्या जीवनाची शिल्पकार ठरली. प्रत्येकाने मला खूप काही दिलं. आई बेलोशाच्या घरची, गावातच दिल्यानं सर्वांची बहीण, सर्वच तिचे दादा भाऊ. त्यामुळे बैलाशिवाय आमचं शेतीचं काम कधी अडलं नाही. 3-4चं शेत, पण त्यासाठी आईने दादाला हाक दिली तर दादाबरोबर भाऊही मदतीला यायचे. साऱ्या भावजया यायच्या. आया, माया, अक्का, काळू सगळ्याजणी मदतीला धावायच्या. मला आईने कधीही घरापासून दूर ठेवलं नाही. पोहायला जाऊ दिलं नाही. खेळायला 4 पोरात पाठवलं नाही. शाळेतसुद्धा फार उशिरा पाठवलं. पदराखाली दिवा ती जपत होती. तुम्हाला आश्चर्य वाटेल, लग्न झाल्यावर बायकोच्या सायकलने मी सायकल चालवायला शिकलो. पोहणं आजही मला येत नाही. मी कुठलाही खेळ खेळलो नाही. अगदी आट्यापाट्यासुद्धा खेळलेलो नाही. जिल्हा राज्य पातळीवरच्या अनेक क्रीडा स्पर्धांचं संयोजन केलं, आयोजन केलं, संचालन केलं, पण स्वतः मात्र आजपर्यंत कुठलाही खेळ एकदाही खेळलेलो नाही. बऱ्याच वेळा उधार उसनवारीवर आमची चूल पेटायची. एकदा काय झालं, पावसाला आग लागली, दारकोंड झाली. 15-1 दिवस पाऊस कोसळत होता. नदी नाले एका वळचणीला, मुसळासारख्या धारा, कौलावर ताश्या, बाहेर पडायची सोय नाही. गुरंढोरं गोठ्यात, माणसं मुलं उंबरेच्या आत. नदीला उतार नाही, शेताभातात जाणं नाही, आऊत नाही, काठी नाही. पाऊसच पाऊस.
शिवारात माणूस नाही, गावात माणूस नाही, सगळी घरात दारा आड. कोण कामाला बोलवणार? पाचगणीत तर पावसाचं थैमान. आबा पाचगणीला जायचे. सीझन नाही, दुकान बंद, गिऱ्हाईक नाही, व्यवहार थंड, हमाली नाही. आबा हात हलवत यायचे. आमची चूल बंद. आई शेणकोट फाळ चुलीत घालायची, चूल धूर ओकायची. तिच्या तोंडावर मडकं नाही का गाडगं नाही. 2-3 दिवस पाण्यावर भागलं. मी अंथरूण धरलं, तापानं फणफणायला लागलो. आई घाबरली, करणार काय? अंगारा लावला, उतारे केले. माझा ताप चढतच होता. दादा मुंबईत कुठेतरी रंगाऱ्याचं काम करत होता. आप्पाही त्यावेळी मुंबईत होते. आम्ही घरात 4 भावंड, आई, बाबा आणि आजी. आजी देवाला शिव्या देत बसायची. उचलली पालकट्टे देवाची, घेऊन बी जात नाही, परीक्षा बघतो, काय बघायला जिथं ठेवतो, असं काही बाई बोलत फाटक्या वाकळत पडून राहायची. विमल सर्वात धाकटी. तिला झटका यायचा. रड रड रडायची. जास्त रडली की तिला झटका यायचा. डोळे पांढरे व्हायचे. महादेव माझ्यापेक्षा लहान, पण तो काटक होता. बाई थोडी कळीव, तीही माझी बहीण. डोळ्यात पाणी न आणता आमच्या भावंडांचं सगळं करायची. पाऊस थांबत नव्हता. पुरं घर गळत होतं. मी आतल्या घरात अंधारात पडून होतो. आईचं आत बाहेर चालू होतं. तिच्या डोळ्याचं पाणी आटलं होतं. नाव जगन्नाथ ठेवलं होतं. भीमाईच्या ओट्यात घातलं होतं. कातकर्णीच्या ओट्यात घातलं होतं. तरी आता जगन जगणार नाही. आई घाबरली. माझं डोळं पांढरं झालं. आबा घरात नव्हते. तिने जिजीला हाक मारली. अगं बघ, जग्गू कसा करतोय. जिजी धावत आली. तिने माझ्या अंगावरची वाकळ बाजूला केली. दिवा लावला. मला पाहिलं. पारे, अगं पोरानं काय खाल्लं पिल्लं का गं? नाही ना. आई म्हणाली. पाठोपाठ हुंदका बाहेर पडला. अगं पोट पाटीला चिकटलंय. पोराच्या पोटात कण नाही. आई रडत होती. अगं पेज पाणी पाज. पोराला रोगाचा ताप नाही आहे. पोरगं उपासानं फनफनलंय. आई रडतीच आहे. अगं काहीतरी रांध घाल पोराला खायला. उठून बसन बघ. नाही तर काही खरं नाही. आजची रात बी काढायचं नाही. जिजी सल्ला देऊन गेली. आई काय रांधणार होती? काय शिजवणार होती? गाडगी मडकी मोकळी. पावसाला आग लागली नसती तर भाजीपाला तरी आणला असता. झाडाचा पाला शिजवला असता. पण पाऊस कोसळत होता. उसनवार मागून झालं होतं. पहिलं देणं बाकी होतं. न्हायचा पाडा सगळ्यांनी वाचला होता. आता जग्गू जाणार. भूक बळी. उपासानं पोरगं जाणार. काय करावं आईला सुचेना. पाऊस थांबत नव्हता. उलट जोर वाढला होता. माझे डोळे तळाला जाऊन पांढरे झाले होते. अंग काळं निळं पडलं होतं. कुठल्याही क्षणी श्वास थांबणार होता. कडूसं पडलं. अंधार दाटला. विमलची वाजंत्री चालू होती. बाई पण घाबरलेली होती. आबा पाचगणीहून अजून आले नव्हते. पाऊस कोसळत होता. वळचणीला मुसळासारख्या धारा लागल्या होत्या. आईने पोत्याची खोड केली. डोईवर घेतली. कुठं जातीये हे सांगितलं नाही. ती बाहेर पडली. पावसाचं थैमान चालू होतं. आई काय परत येत नव्हती. बाईनी सुद्धा आता हंबरडा फोडला. सगळेच रडत होते. माझ्या अंगात रडणे इतपत पण त्राण नव्हतं. त्यातच विमलला झटका आला होता. तिची दात खिळ बसली. आई आली. उभी भिजली होती. अंगावरनं पाण्याच्या धारा लागल्या होत्या. केसातून वळचणी वाहत होत्या. ओल्या अंगानेच तिने टोप घेतला. ओट्यातल्या घेवड्याच्या शेंगा टोपात टाकल्या. पाणी ओतलं. मीठ टाकलं. मला शेंगाचे दाणे खायला घातले. त्या रात्री माझा ताप ओसरला. भूकबळी वाचला. मी जगलो. आईने मारत्या आप्पाच्या शेतात चोरी करून घेवड्याच्या शेंगा आणल्या होत्या. एरवी कुणाच्या काडीला हात न लावणाऱ्या आईने माझ्यासाठी चोरी केली. मरणाऱ्या जग्गूला वाचवलं. माझ्या आईने मला मायेखाली वाढवलं. तसं माझं कौतुक केलं, प्रोत्साहन केलं. माझा रिझल्ट ती अभिमानानं सांगत असे. मी रात्र रात्र जागतो, अभ्यास करतो हे सगळ्या गावभर सांगत सुटे. 7वीत असताना मी पुढारी पाहिजे या एकांकिकेत बेलोशी शाळेत पहिलं काम केलं. बक्षिसांचा माझ्यावर वर्षाव झाला. प्रेक्षकांनी रोंग्या या माझ्या भूमिकेचं कौतुक केलं. त्या रात्री आई अक्षरशः थरथरत होती, घाबरली होती. कितीतरी जणींच्या हातनं तिने माझी दृष्ट काढली, मीठ ओवाळून टाकलं.
8वीत असताना मी स्वतः पहिली एकांकिका लिहिली. महात्मा फुले विद्यालयाच्या गॅदरिंगमध्ये तिचा प्रयोग होता. मी त्या एकांकिकेत कामही करत होतो. प्रयोगाच्या दिवशी आईने माझ्या खिशात बिबवा ठेवला आणि म्हणाली, नाटकात काम करताना बिबवा बरोबर ठेव, लोकांच्या नजरा चांगल्या नसतात. पाचगणीत महात्मा फुले विद्यालयात दुसऱ्या वर्षी गॅदरिंगला मी उत्कृष्ट अभिनय केला. पहिल्या वर्षी माझ्या नाटकाचं नाटक झालं होतं, पण दुसऱ्या वर्षी मी कहर केला. माझे क्लास टीचर बापूराव जगताप, पाटील सर काटवलीला आले. त्यावेळी बापूराव जगतापांचे मित्र चंद्रकुमार नलगे कोल्हापुरात अंगाई चित्रपटाची जुळणी करत होते. जगताप सर स्वतः कवी होते. त्यांचं पापण्यांच्या किनाऱ्यात हे पुस्तक प्रकाशित झालं होतं. त्यांनी आईला विनंती केली, जगन्नाथला आम्ही आमच्या चित्रपटात भूमिका देऊ इच्छितोय, तो उत्तम नट आहे, तुम्ही त्याला परवानगी द्या. आई घाबरली. बिचारीला चित्रपट म्हणजे काय हे सुद्धा माहिती नव्हतं. तमाशा ऐकून होता, पण तो स्त्रियांनी बघणं हे त्या काळी पाप होतं. अशा काळात तमाशाची पुढची पायरी चित्रपट, त्या क्षेत्रात मी जायचं हे आईला कसं मान्य असणार. पदराखाली आजवर सांभाळलेला दिवा ती दुसऱ्याच्या हातात देणार कशी. आईने नकार दिला. पाटील आणि बाबूराव जगतापांनी परोपरीने समजावलं, पण आईने मला चित्रपटात काम करायला परवानगी दिली नाही. आपला जगन्नाथ हरवू नये अशीच तिची इच्छा. मी चित्रपटात काम केलं नाही. सुभानराव पाटील आणि बाबूराव जगताप नाराज झाले. संधीचं सोनं करण्याचा त्यांचा आग्रह व्यर्थ ठरला. खरं सांगू का, आज मी जो आहे ना त्याच्यावर मी खरोखर संतुष्ट आहे. गेलेल्या संधीचं मला तिळमात्र दुःख नाही. आईच्या आशीर्वादाने तर आजचं वैभव आहे. माझी आई अशी होती, एवढी भित्री की तिने आयुष्यात कधी कोणाशी भांडण केलं नाही. जिजी नानी लांबच्या चुलत्या, एकाच आढ्याखाली तिन्ही चुली, पण कधीच भांडण नाही. आम्हाला सांगूनही खरं वाटत नव्हतं की त्या सख्खा जावा नाही आहेत. दादांनी इयत्ता 4थीतनं शाळा सोडली. आप्पा खाली 7वीपासून पुढे शिकले नाहीत. दोघेही हुशार, पण परिस्थिती आड आली. दोघांनी मुंबई धरली. मला माहिती होतं आपण 7वीच्या पुढे जाणार नाही म्हणून. 7वी पास झाल्यावर आबांनी मुंबईला नोकरीला जाण्याचा आग्रह धरला, पण आईने 8वीला पाचगणीला जाण्याचा आग्रह धरला आणि तो पूर्ण केला सुद्धा. इयत्ता 7वीत असतानाची गोष्ट. 7वीची परीक्षा तेव्हा केंद्रावर असायची. 7वीच्या रिझल्टवरनं वर्गशिक्षक आणि शाळेचा दर्जा ठरायचा. म्हणून संबंधित इयत्ता 7वीचा वर्ग शिकवणारे शिक्षक विद्यार्थ्यांचे जादा तास रात्र वर्ग घ्यायचे. अर्जुन नाना गलगले हे आमचे वर्ग शिक्षक. माणूस अष्टपैलू. भजनात बसले तर पेटी वाजवत अशा गवळणी गायचे की ऐकणारे डोलत राहायचे. अभिनयातही कुशल, दिग्दर्शन हातखंडा, अध्यापनात प्रचंड तळमळ. अनेक उपक्रम प्रकल्प राबवण्यात त्यांना आनंद. हस्ताक्षर उत्कृष्ट, पण माणूस कडक, शिस्तप्रिय. त्यांनी रात्रवर्ग सुरू केले. इयत्ता 4थीपर्यंत वाटवलीत शाळा. 5वीपासून 7वीपर्यंत बेलोशीत शाळा. तर हे गलगले गुरुजी रात्रवर्ग घ्यायचे. आम्ही अंधार पडता पडता जेवून घ्यायचो आणि माणसाला माणूस दिसतं न दिसतं अशा काळात रात्रवर्गासाठी बेलोशी शाळेत जायचो. त्या दिवशी मी निघालो. बरोबर जगन कदम होता, श्रीपती होता. गावाबाहेर एस टी स्टॉपवर एक खेळणी विक्रेता बसला होता. सायकलीला कडक वजा काठी बांधून त्यावर फुगे, पोवा, जादू, कुळकुळे, दोरे, शिट्ट्या, चष्मे लटकवलेले होते. तो बिचारा गावोगावी फिरून पाचगणीकडे निघाला होता. काटवली ते पाचगणी 5 किलोमीटरचा प्रवास, म्हणजे कच्चा रस्ता, संपूर्ण घाट. सायकल ढकलत जाणं मोठं कष्टाचं काम. सातारून येणाऱ्या संध्याकाळच्या एस टी गाडीवर सायकल आणि सटरफटर चढवून तो पाचगणीपर्यंत जायला थांबला होता. पोरांनो, एवढी सायकल एस टीच्या टापावर चढवायला मदत करान का? तुम्ही सगळे उचलून धरा, मी वरनं घेतो. आम्ही होकार दिला. मदतीसाठी थांबलो. दाट अंधार झाला तरी एस टी काही येत नव्हती. आम्हा तिघांच्या डोक्यात सैतान शिरला. हट्ट धरूनही फुगा, चष्मा, जादू, पोवा आम्हाला कधी मिळत नव्हता. आम्ही तिघांनी अंधाराचा फायदा घेऊन त्याच्या सायकलवरची एक एक वस्तू खिशात घालायला सुरुवात केली. दोघं त्या विक्रेत्याबरोबर बोलत, तेव्हा तिसरा हात मारत होता. मी तर कितीतरी वस्तू चोरल्या. शर्टाचा हाफपॅन्टचे खिसे भरले. एस टी आली.
टप्पावर सायकल चढवण्यासाठी आम्ही त्याला मदत केली. बिचारा आमचे आभार मानून एसटीत बसून निघून गेला. आम्ही तिघंही चेकाळलो होतो, खुश होतो. एवढ्या मालमत्तेमुळे मनस्वी सुखावलो होतो. आता रात्र वर्गाला कोण जातो, कधी घरी जातोय हे सगळं बघतोय, भावंडांना वाटतोय, असं आम्हाला झालं. आम्ही परत फिरलो. कागदाच्या गोळ्या, चेंडू, दगडाच्या गोट्या, झाडाची पानं, नाहीतर रद्दीच्या कागदाचा पत्ता, कौलाच्या खपटाच्या लगोऱ्या, जाळव लाकडाच्या तुकड्याला तासून केलेली विट्टी, ही आमची खेळणी. दिवाळीत बंदूक तर नामी असायची. भोकवाली किल्ली, तिच्यात काडेपेटीतलं काडीचं गोल भरायचं, एक खेळा त्या भोकात घालायचा, किल्लीवर दगड मारायचा. टिकली वाजल्यासारखा आवाज येत असे, ही आमची बंदूक. अशा खेळण्यासाठी रडारडी करणाऱ्या आम्हा महाभागांना पैसे न देता, पैसे देऊन श्रीमंत माणसं जी खेळणी घेतात ती खेळणी मिळाली, मग आनंद का नाही होणार? मी तर उड्या मारत मारत घरात शिरलो. आईला आश्चर्य वाटलं. तिने विचारलं, का र परत आला? मी उत्तर न देता मौल्यवान खजिना खिशातनं बाहेर काढला. आई म्हणली, कुठून आणलं हे? मी हसत हसत घडलेला किस्सा सांगितला. माझी कल्पना, आई बाबा माझं कौतुक करतील, माझी भावंडं खुश होतील. मग घडलं वेगळंच. गालफाड फोडा याची, चोरी करून आला या. आबांनी खाडकन तोंडातच लावली. माझ्या डोळ्यांपुढे काजवे चमकले. मी भोकाड पसरलं. कितीतरी वेळ मी रडत होतो. सगळे अंथरुणात आडवे झाले तरी मी रडत होतो. मग आई माझ्याजवळ आली. तिने हाताला धरलं, बिछाण्यात नेलं, छातीशी धरलं आणि म्हणाली, कधी बी चोरी करू नको बाळा. दुसऱ्या दिवशी आईने ती खेळणी शेणकीत फेकून दिली. श्रोते हो, हा होता तिसरा भाग जगन्नाथ शिंदे लिखित डोंगरा एवढी माणसं या त्यांच्या आत्मचरित्राचा. चौथा भाग उद्या ऐकूयात दीपक रिगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.